नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न साकार ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, गणितातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक चालू आहे सरळ व्याज. आता सरळ व्याज म्हणजेच काय? आता मित्रांनो, याच्या अगोदर जी चॅप्टर शिकलोत आपण, शेकडेवारी, नफा तोटा, सूट, कमिशन, त्याचाच आधार आहे. म्हणजे ही कसं आहे, एक स्टेप आहे. म्हणजे त्याच्या आधारे तो, त्याच्या आधारे तो, त्याच्या आधारे तो, याचप्रमाणे सिक्वेन्सनुसार काय आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. जे पाठीमागची तुम्हाला जे चॅप्टर शिकवले, कुठले, शेकडेवारी, नफा तोटा, सूट, कमिशन, दलाली, याच्याच आधारे हा एक सरळ व्याजाचा चॅप्टर आहे. फक्त सरळ व्याजाच्या याच्यामध्ये काय होतं की बाबा, एखाद्यानं एवढी एवढी रक्कम एवढ्या एवढ्या टक्क्याने एका वर्षाच्या मुदतीसाठी घेतली. म्हणजे थोडक्यात काय, तर एकानं 10,000 रुपये 1-2 वर्षासाठी 3% दराने जर घेतलं, रक्कम घेतली, तर ती रक्कम 3 वर्षाच्या नंतर जर त्याला परत करायची असेल तर व्याजाचा दर 3% आहे. आणि ते 3% दराने 3 वर्षानंतर त्याची सरळ व्याजाच्या नंतर रास किती होईल? रास म्हणजेच काय, जी मुद्दल असते, मुद्दल आपण जे घेतलेली असते किंवा आपण जी दिलेली असते ती मुद्दल प्लस त्याच्यावर जे काय व्याज बसत असतं. व्याज म्हणजेच कसं, सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजेच कसं, सरळ सरळ असतं. एका वर्षाला पहिल्या वर्षी जेवढं असतं तेवढंच दुसऱ्या वर्षी व्याज असतं, आणि दुसऱ्या वर्षी जेवढं असतं तेवढंच तिसऱ्या वर्षी असतं. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, व्याजामध्ये अजिबात काही बदल होत नाही. परंतु चक्रवाढ व्याजामध्ये बदल होतो. कसा होतो? ज्या यावर्षी व्याज आहे तेच यावर्षीचं व्याज पुढच्या वर्षी, आणि त्या व्याजावर परत व्याज लागतं. म्हणजे व्याजावर व्याज लागतं. त्यावेळेस कुठलं व्याज असतं? चक्रवाढ व्याज. आणि याच्यामध्ये काय, सरळ व्याजमध्ये कसं असतं की पहिल्या वर्षी जे व्याज असेल तेच व्याज दुसऱ्या वर्षी असतं, तेच व्याज तिसऱ्या वर्षी असतं. मग असं कितीही वर्ष विचारलं तरी ते सरळ व्याजानुसार तेवढंच वर्ष राहतं, म्हणजे तेवढंच व्याज राहतं. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये थोडासा फरक नाही, फक्त थोडासाच फरक आहे. काय तर फक्त व्याजावर व्याज कुठं लागतं चक्रवाढ व्याजामध्ये, आणि सरळ व्याजामध्ये काय लागतं की एकदम सरळ सरळ असतं. जे आहे तेच पहिल्या वर्षी जे आहे ते दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी असं कंटिन्यू होत राहतं. आता त्याच्यात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे 2 टॉपिक वेगवेगळे. त्याच्यामधला पहिला टॉपिक काय आहे तर सरळ व्याज. आता सरळ व्याज म्हणजेच काय, तुम्हाला आता सांगितलं तसं सरळ सरळ एक मुद्दल दिलेली असते किंवा आपण घेतलेली असते किंवा दिलेली असते. एवढ्या एवढ्या वर्षासाठी दिलेली असते, 3 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, जे काय दिलेले असतील ते वर्ष, आणि किती टक्के दराने, म्हणजे 4%, 5%, 10%, 15%, 25%, ज्या काय दराने दिलेले असेल त्या वर्षाचं ते आपल्याला घ्यावं लागतं. मग आता ते कसं सोडवायचं, त्याच्यावरची प्रश्न कसे येतात हे आपण गणिताद्वारे पाहून घेऊ. बघा मित्रांनो, नमुना काय आहे, गोपाळने 15,000 रुपये रक्कम, किती, 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा, दर साल दर म्हणजेच काय, दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी 12% व्याज दराने, म्हणजे एका वर्षासाठी व्याजदर किती आहे, 12% दराने 5 वर्ष मुदतीकरिता व्याजाने घेतली. म्हणजे किती वर्षासाठी घेतली? 5 वर्षासाठी घेतली. तर त्याला व्याज किती द्यावे लागेल असं म्हणते. म्हणजेच बघा, एका वर्षासाठी किती टक्के दर आहे, शेकडा किती आहे, शेकडा 12% दराने, रक्कम किती आहे, 15,000 रुपये, आणि हे काय आहे, म्हणजे किती कालावधी किती आहे, 5 वर्षासाठी. याच्यासाठी एक सूत्र वापरायचं मित्रांनो. कोणतं सूत्र वापरायचं? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले मुदत गुणुले दर भागिले 100. या सूत्रामध्ये टाकायचे. काय, मुद्दल गुणुले मुदत गुणुले दर. आता बघा, सरळ व्याज आपल्याला काढायचे, म्हणजे मुद्दल किती आहे आपली, 15,000 रुपये, मुदत किती आहे, 5 वर्षाकरिता, 5 वर्षाकरिता, दर किती आहे, 12% भागिले 100. समजलं इथपर्यंत? याच्यानंतर बघा, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, यांचा गुणाकार करून घ्या. 12 पंचे 150 गुणुले 12 पंचे 60, 15 सक्की 90, 1 2, हा 1 आणि हा 2. आपलं व्याज, सरळ व्याज किती बसलं? सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये काय केलं, मुद्दल गुणले मुदत गुणले दर भागिले 100. मुद्दल टाकली, मुदत टाकली आणि दर टाकला. आपलं उत्तर किती आलं, 9,000 रुपये. म्हणजेच गोपाळला 15,000 रुपयाची त्याने रक्कम घेतली होती, ती 12% दराने, दर साल दर शेकडा 12% दराने 5 वर्षानंतर त्याची मुद्दत, म्हणजे हे किती होणार आहे, व्याज किती, त्याच्यावर व्याज किती बसणार आहे, तर 9,000 रुपये त्याच्यावर व्याज बसणार आहे. आता मित्रांनो, आता ह्याच्या खालची जी नमुने आहेत तुम्हाला या पुस्तकामध्ये राणीच्या, ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले, काहीच नाही केलं, फक्त फिरवाफिरवी केली. कुठं, तर तुम्हाला सरळ व्याज देतील आणि मुद्दल काढायला विचारतील, आणि त्याच्यानंतर किंवा तुम्हाला सरळ व्याज मुद्दल देतील
मुदत काढायला विचारतील किंवा सरळ व्याज मुदत देतील आणि दर काढायला विचारतील. फक्त फिरवाफिरवी करायची. आता बघा ह्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतो, जर हे बघा हे झालं, ह्या गणितासाठी हे झालं. आता याच्यानंतर काय करणार माहिती का, जर तुम्हाला इथे किती सरळ व्याज किती आलं होतं 9,000 रुपये, मग तुम्हाला असं सांगतील की सरळ व्याज किती आहे 9,000 रुपये, मुद्दल माहीत नाही म्हणून सांगतील, मुद्दल काढा म्हणून सांगतील, त्याच्यानंतर दर 12% आणि किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. मग आज आपण काय करणार 9,000 बरोबर मुद्दल माहीत नाही मग x मानणार गुणिले मुदत किती आहे 5 वर्षाकरिता आणि दर किती आहे 12% दराने भागिले 100. मग हे काय करणार आपण x ची किंमत काढायची, बाकीचं इकडे घेऊन येणार. 9,000 गुणिले 100 बरोबर x गुणिले 5 गुणिले 12. x ची किंमत काढायची, x ला तसंच ठेवायचं, बाकीचं अलीकडे घेऊन यायचं. बघा 9,000 गुणिले 100 भागिले 5 गुणिले 12. बघा 3 चौक 12, 3 त्रिक 9, 1 2 3, 1 2 3, 5 1 5, 5 1 30, 1 2 4 1 4, 4 25 100, 25 1 150 आणि आहे असे वरचे 2 शून्य. मग आपलं व्याज मुद्दल काय आली, जी मुद्दल x मानली होती ती काय आली आपली 15,000 रुपये. मित्रांनो याच प्रकारे जे आता आपण फिरवाफिरवी जी करून दाखवली, याच प्रकारे खाली उदाहरणं आहेत, या म्हणजे 1 ते 2 नमुने तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी. या नमुन्याच्या आधारे सेम अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. याच्यामध्ये काही वेगळं करायचं नाही, सूत्र एकच आहे आणि पद्धत पण तीच आहे. फक्त आपल्याला मागचं पुढचं मागं करायचं. मग तुम्हाला इथं मुद्दल दिली, ह्याच्यानंतर मुद्दल देऊन मुदत देऊन व्याज देऊन काय करतील हे देतील, दर काढायचा विचारतील. मग त्या पद्धतीनुसार एक्सला मानायचा दर आणि तो फक्त म्हणजे उलटसुलट फिरवायचा आणि त्याचा उत्तरामध्ये बसवायचा, म्हणजे एक्सची किंमत काढायची. याप्रमाणे खालचे 1-2 नमुने आहेत, ते 2 नमुने सोडवा, त्याच्यानंतरचा टाईप हो. पुढचा नमुना काय आहे की दर साल दर शेकडा काही दराने, आपल्याला दर पण दिलेला नाही त्यांनी, एका रकमेची म्हणजे रक्कम पण दिलेली नाही, एका रकमेची सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 पट आहे. म्हणजे फक्त त्यांनी हे दिले की मुद्दलाच्या 1/4 पट हे काय दिले त्यांनी सरळ व्याजाचं एक म्हणजे हे सांगितलंय, एक थोडक्यात आपल्याला काय क्लू दिलाय की सरळ व्याज हे कसं आहे मुद्दलाच्या 1/4 पट आहे. मुद्दल म्हणजे जर मुद्दल 1 असेल तर ह्याच्या 4 पट काय असणार आहे सरळ व्याज असणार, म्हणजे हे व्याज असणार आहे. हा, तर त्या व्याजाचा दर मुदतीच्या वर्षा एवढा आहे, म्हणजे व्याजाचा दर कसा आहे तो मुदती एवढाच आहे. तर जसे व्याजाचा दर काढा. आता अशा प्रश्नामध्ये आपण काय करणार माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला कसंच घेता येत नाही, काहीच करता येणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, या अशा ज्यावेळेस असे क्वेश्चन येतात त्यावेळेस एकच सूत्र वापरायचं. कुठलं, वर्गमुळामध्ये 1/4 गुणिले 100 हे सूत्र याच्यामध्ये टाकायचं आणि जे उत्तर येतंय ते दर पण तेच असतंय आणि त्याचा कालावधी पण तोच असतोय. मग आता 1/4 म्हणजेच किती बघा, 4 1 4, 4 25 म्हणजे 25 1 25, म्हणजे वर्गमुळामध्ये 25 बरोबर किती, वर्गमुळाच्या बाहेर आलं तर 5, म्हणजे 5चा वर्ग किती 25, मग 25चं वर्गमूळ किती 5. मग यावेळेस आता जास्त काही या डोकंच लावायचं नाही या प्रश्नामध्ये. का तर याच्यामध्ये तुम्हाला जर काढत बसाल तर एकदम किचकट पद्धतीनं आहे आणि ते तुम्हाला बी समजणार नाही आणि कसं काढायचं ते काय प्रश्न आला की तुम्ही पण गोंधळून जाल. त्याच्यापेक्षा एकच वापरायचं, काय वर्गमुळामध्ये जो काय हे दिलेलं आहे मुद्दल सरळ व्याजाचे किती पट आहे, जी काय पट दिलेली असेल ती पट घ्यायची आणि गुणिले 100 करायचं वर्गमुळामध्ये टाकून. मग वर्गमुळाच्या बाहेर काढलं काय येणार आपलं जे काय असेल ते उत्तर, त्या व्याजाचा दर असेल किंवा त्या व्याजाचा कालावधी पण तेवढा. त्यांनी काय सांगितलं, व्याजाचा दर मुदतीच्या वर्षा एवढाच आहे, म्हणजे मुदतीचा दर आणि व्याजाचा मुदतीचा कालावधी आणि व्याजाचा दर हा कसा आहे सेम आहे. मग सेम आहे म्हटलं तर आपण काय करणार, डायरेक्ट हे पण मुदतीचा दर पण हाच आहे आणि व्याजाचा दर पण हाच आहे, म्हणजे मुदतीचा कालावधी पण 5 वर्षाची येतोय आणि त्याचं जी काय हे आहे जसे दर आहे तो पण काय आहे 5% असणार आहे. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फक्त वर्गमुळामध्ये टाकायचं आणि जे काय पट देईल तुम्हाला एक, आता हे कसे देणार तुम्हाला ह्याच्यामध्येच देणार, वर्गमुळामध्ये टाकून निघणार. अशीच प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेली आहेत आणि याच्यानंतर परीक्षेला पण तुम्हाला तेच विचारू शकणार. त्याच्यामुळं असा प्रश्न आला की सरळ डोसकं लावायचंच नाही, एकच या सूत्रामध्ये टाकून द्यायचं आणि उत्तर काढायचं. समजलं काय? याच्यानंतर रायको
एका रकमेची 2 वर्षाची रास, म्हणजे 2 वर्षाची जी काय रास दिली त्यांनी किती दिली 2160. रास म्हणजेच काय, मुद्दल प्लस व्याज बरोबर काय, तर रास म्हणजे मुद्दलामध्येच काय असणार आहे, ते 2 वर्षाचं व्याज पण त्याच्यामध्येच ऍड केलेलं असेल, तेव्हा काय मिळते आपल्याला, तर रास मिळते. मग 2 वर्षाची रास 2160 आहे आणि 5 वर्षाची किती आहे, 2700 रुपये आहे. मग 2 वर्षाची आणि 5 वर्षामध्ये जर फरक काढला तर बघा, यांची अगोदर वजाबाकी करून घ्यायची. 2700 वजा 2160, 0 10 मधून 6 गेले, 4 राहिले, 6 मधून 1 गेला, 5 राहिला आणि 540 रुपये. आता 540 रुपये म्हणजेच किती, 2 वर्ष आणि 3 वर्ष, म्हणजे 2 वर्षाच्या नंतर आणि 5 वर्षाच्या, म्हणजे 5 वर्षापर्यंत. 2 ते 5 म्हणजे किती बघा, 2 वर्ष वजा 5 वर्ष म्हणजेच किती वर्ष, 3 वर्ष. मग या 3 वर्षांनी याला भागायचं. मग बघा 540 भागिले 3 किती येत आहे, 3 1 3 राहिले 2, 3 8 24 म्हणजेच किती आलं, 180 रुपये आलं. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आलं, 180 रुपये. तर आपल्याला त्यांनी रास किती दिली, ही 2 वर्षाची आहे. मग 180 गुणिले 2 केलं तर किती येत आहे, 360. मग 360 ह्याच्यामध्ये काय असणार आहे, रास म्हणजे व्याज असणार आहे. म्हणजे व्याज काढलं तर आपला मुद्दल मिळणार आहे का नाही. मग बघा 2160 वजा 360 केलं तर उत्तर किती येतंय, 1800 उत्तर येते. म्हणजे बघा आपण काय केलं, जी त्यांनी रास दिली राशीमधून जर व्याज वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, ही मुद्दल. मग ही काय इथं लक्षात राहून घ्या, रास वजा व्याज बरोबर काय, तर मुद्दल म्हणजेच काय, रास वजा व्याज. मग मुद्दल किती आली आपली, 1800 रुपये मुद्दल आली. तर आता बघा इथं घेतो मी. आता आपल्याला काय केलंय, व्याजाचा दर विचारलाय. आता 2 वर्षाची रास किती आहे, 360. मग आपल्या पहिल्या सूत्रामध्ये टाकून द्यायचं, मुद्दल गुणुले मुदत गुणुले दर भागिले 100 बरोबर व्याज. मग आपली मुद्दल किती आहे, 1800, मुदत किती आहे, 2 वर्ष, दर काय आहे माहित नाही, भागिले 100 बरोबर व्याज किती आहे, 360 रुपये. हे झालेलं 360 रुपये व्याज झालं. मग आता आपल्याला फिरवाफिरवी करा. 1800 गुणुले 2 गुणुले x बरोबर 360 गुणुले 100. मग आता x ची किंमत काढायची, x ला तिथेच ठेवा, बाकीचे पुढे घेऊन जावा. 360 गुणुले 100 भागिले 1800 गुणुले 2 बरोबर x. x म्हणजेच काय, तो आपल्याला दर काढायचा तो. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 18 1 18, 18 2 36, पुढे आहे 0, बे 1 बे म्हणजे x बरोबर किती आला आपला 10. मग व्याजाचा दर किती असणार आहे, 10% हा व्याजाचा दर असणार आहे. पहिल्यांदा आपण काय केलं समजून घ्या. जी 2 राशी आहे त्या 2 राशीमधून त्यांची वजाबाकी केली. वजाबाकी केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळाली, 3 वर्षाचं व्याज मिळालं. त्या 3 वर्षामधून एका वर्षाचं व्याज काढलं आपण. एका वर्षाच्या व्याजावरून 2 वर्षाचं का पहिल्यातून आपल्याला पहिल्या राशीमधून मुद्दल काढायची. आपल्याला मुद्दल माहित नाही, मग मुद्दल काढण्यासाठी आपण काय केलं, 2 वर्षाची रास त्याच्या 2 वर्षाचं व्याज वजा केलं. म्हणजे 18 गुणिले 2 किती, 360. हे काय झालं, 2 वर्षाचे व्याज किती आलं, 360 रुपये. मग 360 ह्याच्यातून काय केलं, वजा केलं, राहिले किती 1800 रुपये. मग मुद्दल किती मिळाली आपल्याला, तर 1800 रुपये ही मुद्दल मिळाली. मग आपण पहिल्या सूत्रामध्ये टाकून देणार, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर सरळ व्याज म्हणजे व्याज. आता हे सगळं फिरवाफिरवी करून मागचं पुढचं मागं करून उत्तर किती आलं आपलं, x बरोबर 10. मग व्याजाचा दर काय मिळणार आहे आपल्याला, तर 10% हा व्याजाचा दर असणार आहे. समजलं का. याच्यानंतरचा नमुना पाहू. बघा पुढचा नमुना काय दिलाय त्यांनी, की 2 वर्ष मुदतीत, म्हणजे मुदत किती दिली, 2 वर्ष, 800 रुपये मुद्दलावर. म्हणजे मुद्दल किती आहे, 800 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. म्हणजेच काय, जेवढं 2 वर्षामध्ये 800 रुपयावर मिळतं त्याच्या 36 रुपये 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 800 रुपयावर मुद्दलावर मिळण्यासाठी किती रुपये एक्स्ट्रा आहेत, तर 36 रुपये एक्स्ट्रा आहेत. मग अशा वेळी आपण काय करणार आहे, तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे, दोन्हीही माहित नाही. मग सरळ सरळ काय करणार,
मुद्दल किती आहे पहिल्या याची 800 गुणिले किती वर्षासाठी 2 वर्षासाठी दर माहिती आहे का नाही x भागिले काय करणार 100 वजा बघा आता ह्याच्यामध्ये काय होणार पुढच्या ह्याच्यामध्ये जर वजा बाकी केली पुढचं आता हे झाले या राशीचं सरळ व्याज आता हे काय झालं पुढच्या राशीचं सरळ व्याज करू 500 गुणिले 2 गुणिले x भागिले काय 100 बरोबर किती येणार आहे ह्यांची वजाबाकी 36 रुपये म्हणजे जर जेव्हा ह्या दोघांची वजाबाकी करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे तर 36 रुपये मिळणार आहे मग आता करून घ्या बघा हे 1 शून्य गेला हे 1 शून्य गेला बरोबर आहे का एक मिनिट हा 1 शून्य गेला हा 1 शून्य गेला हा 1 शून्य गेला हा 1 शून्य गेला हा 1 शून्य हा 1 शून्य बघा 8 दुने 16x वजा 5 दुने 10x बरोबर किती 36 मग 16 मधून 10 गेले किती राहिले 6x बरोबर 36 मग x बरोबर किती 36 भागिले 6 6 6 6 6 36 मग x काय मानला होता आपण दर मानला होता दर किती आला 6% दर साल दर शेकडा किती दर आहे तर 6% दराने आपल्याला ती रक्कम किती वर्षासाठी मिळाली 2 वर्षासाठी 800 रुपये आणि 2 वर्षासाठी 500 रुपये या दोघांमधला फरक किती 36 रुपये दिलाय तर त्या 36च्या आधारे आपण काय काढलं तर किती वर्ष म्हणजे व्याजाचा दर किती हा कसा काढला पहिल्या मुद्दलाचं आपण सरळ व्याज काढलं दुसऱ्या मुद्दलाचं सरळ व्याज आणि त्यांची वजाबाकी किती 36 मग आपल्याला दर माहित नाही म्हणून दोघांना आपण सेम x मानला मग x मानून याप्रमाणे सोडवलं आता हे 2 शून्य गेले हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य 8 दुने 16 16x 5 दुने 10x म्हणजे x ला x गुणतोय म्हणजे x हा म्हणजे सोबती राहणारच आहे मग 6x बरोबर 36 x बरोबर काय तर 6% व्याजाचा दर काय मिळणार आपल्याला 6% दर मिळणार याप्रमाणे आपल्याला हा नमुना सोडवायचा आहे याच्यानंतरचा नमुना पाहू मित्रांनो अतिशय महत्त्वाचा नमुना आणि एकदम फसवा त्याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का की तुम्हाला 8 वर्षात दिली दाम दुप्पट दाम चौपट दाम पाचपट कितीही विचारू द्या असा प्रश्न विचारला त्यावेळेस पहिल्यांदा मुलं सगळीच गोंधळून जातात तर अशा वेळी आपण काय करणार आता बघा एका ठराविक रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षामध्ये दाम दुप्पट होती आता दिलंय मोप खरं पण व्याजाचा दर पण आपल्याला काढायचा विचारलाय त्याने फक्त एवढंच दिलंय की 8 वर्षामध्ये दाम दुप्पट होती आता अशा वेळी आपण काय करणार तर फक्त एक सूत्र वापरायचं काय तर पट वजा 1 गुणिले 100 भागिले दर मग तुम्हाला इथे दर विचारू द्या किंवा वर्ष विचारू द्या वर्ष किंवा कालावधी तुम्हाला जे काही विचारू द्या दर विचारू द्या किंवा वर्ष विचारू द्या दोन्हीपैकी जे येईल ते घ्यायचं आणि आहे असं सोडवायचं मग आता पट किती आहे दुप्पट 2 वजा 1 गुणिले 100 भागिले किती 8 वर्ष मग आता हे सोडवा 2 वजा 1 किती 1 गुणिले 100 भागिले 8 8 1 8 8 1 8 राहिले किती 2 8 दुने 16 राहिले किती 4 8 पंचे 40 म्हणजेच किती 12.5 म्हणजेच किती 12.5% व्याजाचा दर आहे मग अशा वेळी आपण काय करणार फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवा पट गुणिले 100 भागिले दर किंवा वर्ष किंवा कालावधी जे काय देतील तुम्हाला आता वर्ष आणि कालावधी दोन्हीचा अर्थ एकच होतो पण कधी कधी काय विचारतात तर कालावधी दिलेला असतो किंवा वर्ष हा शब्द वापरलेला असतो दोन्हीपैकी जो शब्द वापरतील तो घ्या आणि दर जो तुम्हाला देतील किंवा दर देतील किंवा वर्ष देतील किंवा कालावधी तुम्हाला जी कुठली गोष्ट देतील ते घ्यायची मग इथं पट किती जरी विचारू द्या काय करणार पट वजा 1 गुणिले 100 भागिले ते दर असू द्या कालावधी असू द्या जे काय देतील ते त्याप्रमाणे आपण असं सोडवणार आहोत समजलं का याला दुसरी काही ट्रिक नाही याला याच पद्धतीनं सोडावं लागतं आणि जर तुम्ही जर लेंथी करत बसलात की एक्समध्ये कसं टाकायचं काय करायचं जर असं करत बसला तर तुम्हाला याच्यामध्ये वेळ जाणार आणि वेळ जाऊन तुम्हाला उत्तर पण म्हणजे शुअरली येणार नाही आणि ज्यावेळेस असं सूत्र वापरतो आता काही ठिकाणी मित्रांनो सूत्राशिवाय पर्याय चालत नाही आता काही ठिकाणी सूत्र वापरावेच लागतात त्याला ऑप्शन नाही जर तुम्ही याने करत बसाल स्टेप बाय स्टेप कसं येतं एक्समध्ये टाकून कसं येते असे प्रत्येक गणिताला एक्समध्ये बसलच असं नाही किंवा जेवढं बसतंय तेवढे तर शक्य चांगलीच गोष्ट आहे परंतु काही ठिकाणी एक्सची पद्धत पण थोडी महागात पडते म्हणजेच कसं होतं
की तुम्ही एक्सनं सोडवायला जाता खरं, पण तुमचा तिथं जास्त वेळ जातो. मग वेळ जास्त जाण्यापेक्षा जर तुम्हाला पटकन सूत्र माहिती असेल, गणित बघितल्या सूत्र डोक्यामध्ये क्लिक होतं. जर पटकन जर तुम्हाला सुचलं की बाबा या प्रश्नाचं हे सूत्र असं होतं, मग ते सूत्र जर तुम्ही पटकन टाकलं तर उत्तर किती मिळणार आहे? एक 20 ते 30 सेकंदामध्ये किंवा जास्तीत जास्त 40 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. तुम्ही थोडी तिथं परीक्षेमध्ये सूत्र लिहित बसणार आहेत. सूत्र लिहिणार आहेत का? नाही लिहिणार. डायरेक्ट आपण त्या हे टाकणार, जे काय संख्या असतील त्या संख्या टाकून देणार आणि उत्तर काढणार. मग त्याला वेळ कमी लागणार. तुम्ही जर एक म्हणजे एक्समध्ये टाकत बसाल, हे एक्समध्येच यायला पाहिजे किंवा असंच यायला पाहिजे, जर असं करत बसाल तर तुमचा वेळ जाऊ शकतो आणि उत्तर पण कधी कधी शुअरली येत नाही अशा गणितामध्ये. त्याच्यामुळे सूत्र पाठ करा. जेवढी महत्त्वाची मी फक्त सूत्र तुम्हाला दिलेली, जास्त काही सूत्र दिलेली नाही. जेवढी सूत्र आहेत तेवढी सूत्र पाठ करा आणि त्या पद्धतीनं सोडवा. काय की सरळ व्याजाने एक रक्कम दाम दुप्पट होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात. तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट होण्यासाठी, म्हणजे ती रक्कम दुप्पट होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात. तर चौपट होण्यासाठी किती वर्ष लागतील असं विचारले. मग मित्रांनो, अगोदर आपण दुप्पट होण्यासाठी जो दर आहे तर तो दर अगोदर काढून घेऊ. मग बघा दर किती? पट वजा 1 गुणिले 100. म्हणजे आता पट वजा 1 गुणिले 100 भागिले काय येणार आहे? वर्ष. आपण काढून घ्या. पट किती आहे? दाम दुप्पट म्हणजे 1 गुणिले 100 भागिले 12.5. आता पॉईंट काढण्यासाठी अंशामध्ये 1 शून्य दिला, हा पॉईंट निघून गेला. 25 5 600, 25 चौक 100, शून्याला 0, 5 1 5, 5 8 40. म्हणजे वर्ष किती आले? 8 वर्ष आली. आता ह्याच दराने दाम चौपट होण्यासाठी, म्हणजे पुढं आता ह्याला पुढे इकडे घ्या. बघा, पट वजा 1 गुणिले 100 भागिले दर, म्हणजे पट किती? 4 वजा 1 गुणिले 100 भागिले दर किती? 8%. पट किती? 4 म्हणजे 4 मधून 1 गेला, किती राहिला? 3 गुणिले 100 भागिले 8. 8 न भाग द्या. 8 1 8, 8 1 8 राहिले 2, 8 2 16, 8 5 40. म्हणजे किती आलं? 3 गुणिले 12.5. आता यांचा जर गुणाकार केला तर किती येतंय? 32 36, 37 आणि 1 अर्धा, म्हणजे किती? 37.5 वर्ष लागतील. किती वर्ष लागतील? 37.5 वर्ष लागतील. काय केलं आपण? पहिल्यांदा आपण अगोदर दर काढून घेतला. त्या दरावरून पुढे जेवढे काय दिलेले त्यांनी चौपट, 5 पट, किती पट देऊ द्या, 10 पट देऊ द्या, नाही तर 15 पट देऊ द्या. आपल्याला एकच वापरायचं. पट वजा 1 गुणिले 100 भागिले दर असेल किंवा कालावधी असेल. दोन्हीपैकी, कालावधी म्हणजेच वर्ष असतील, त्या दोन्हीपैकी एक कुठलंही वापरायचं आणि त्याप्रमाणे अशा प्रकारे उत्तरं काढायची आहेत. याच्यानंतर तर टाईप पाहून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपण हा टॉपिक इथं कुठला की सरळ व्याज आणि फक्त सरळ व्याज आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाची सुद्धा उदाहरणं कशी सोडवायची हे सांगितलं जाईल. तत्पूर्वी सरळ व्याज या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत तुम्हाला जे महत्त्वाचे आता तसं पुस्तकामध्ये जर बघितलं, राणीच्या पुस्तकामध्ये, तर भरपूर काय ॲडव्हान्स गणित आहे. परंतु आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जेवढी महत्त्वाचे आहेत अशीच आपण घेत आहोत. कारण जर तुम्ही राज्यसेवेच्या, आता हे पुस्तक झालं, राणीचं पुस्तक झालं, तर ते राज्यसेवेवाले पण वापरतात, सरळ सेवेवाले पण वापरतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या दोन्ही लेवल दिलेले आहेत आणि राज्यसेवेला पण याच पुस्तकातली आहे अशी गणितं पडलेली आहेत किंवा पोलीस भरतीला देखील याच पुस्तकातली आहे अशी गणितं पडलेली आहेत. तर त्याच्यामुळं मित्रांनो आपण काय करणार? जेवढे महत्त्वाचे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत पडलेले आहेत आणि त्याच्यावर पडण्याचे जास्त चान्सेस आहेत असे महत्त्वाचे आपण नमुने घेतलेले आहेत. या नमुन्याच्या आधारे तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी मला विचारा, बोलत चला. आणि तुमच्या जे आता बऱ्यापैकी तसं म्हटलं तर गणिताचा सिलेबस संपत आलेला आहे. आणखीन एक 5-7 व्हिडिओ राहिलेले असतील, 6-7 व्हिडिओ राहिलेले असतील. त्या व्हिडिओमधून 6-7 चॅप्टर कव्हर केले जातील. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे देखील त्याचप्रमाणे थोडंसं राहिलेलं आहे. बुद्धिमत्तेचे 3-4 चॅप्टर असतील. ते एक म्हणजे थोडक्यात या महिन्याच्या शेवटचा आठवडा राहतो, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मी एक्सच्या पद्धती आणि ॲडव्हान्सची गणितं सांगतो. तोपर्यंत बघा, ह्या टॉपिकवर सरळ व्याजवर जेवढे अतिशय महत्त्वाचे जेवढे नमुने घेतले तुम्हाला, हे सगळे नमुने पुस्तकातून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर काही अडत असेल तर मला विचारू शकता. धन्यवाद.